नमस्कार मंडळी, सेंद्रिय कर्बामुळं जमिनीचं भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म यामध्ये कमालीची सुधारणा होते आणि जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं. वनस्पती स्वतःला लागणारं अन्नद्रव्य सेंद्रिय स्वरूपात घेत नाहीत. ज्यावेळी सूक्ष्मजीवांकडून सेंद्रिय घटकांचं विघटन होतं, त्यानंतरच असेंद्रिय स्वरूपात सर्व अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होतात. म्हणूनच जमिनीची उत्पादकता नियंत्रित ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणत्याही पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी हवामान, जमीन, पाणी, रोग, कीड आणि पीक याचं योग्य ते व्यवस्थापन यांची व्यवस्थित सांगड घालावी लागते. यातलं हवामान, पाण्याची उपलब्धता, रोग आणि कीड यांचं निसर्गाशी थेट संबंध असतो. त्याचे परिणाम त्वरित दिसून येतात. पण तुलनेनं जमिनीच्या आरोग्याकडे आपण तितकं लक्ष देत नाही. आपल्या शेतीतून शाश्वत उत्पन्न जर मिळवायचं असेल तर जमिनीचं आरोग्य जपण्याला खूप महत्त्व आहे. मंडळी, जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा पुरेसा पुरवठा करणं हा सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा योग्य उपाय आहे. उदाहरणार्थ शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, कोंबडी खत, हिरवळीची पिकं, अखाद्य पेंडी यांचा वापर केला पाहिजे. पिकांच्या संतुलित पोषणासाठी आणि जास्तीच्या उत्पादनासाठी आणि त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य सातत्यानं टिकून राहण्यासाठी सुद्धा संतुलित खतांचा वापर केला पाहिजे. हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय कर्ब वाढवायला खूप फायदा होतो. पीक पद्धतीत या पिकांचा आवर्जून समावेश करावा. योग्य वेळी ही खतं जमिनीत गाडावीत. पीक पद्धतीमध्ये एकच पीक सातत्यानं घेऊ नये. त्यामध्ये वेळोवेळी बदल करावेत. सेंद्रिय कर्ब जमिनीच्या वरच्या थरामध्ये जास्त प्रमाणात असते, म्हणून या थराची धूप होणार नाही याची काळजी घ्यावी. कमीत कमी नांगरट करावी. तसंच बांधबंदिस्ती करून जमिनीची धूपही कमी करता येऊ शकते. सेंद्रिय कर्बामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मामध्ये सुधारणा होते. घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणातली पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते. हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते. भारी काळ्या जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊ शकतो. मातीची धूप कमी होतेच, शिवाय मातीची जडणघडण सुद्धा सुधारते. रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते. नत्र आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो. रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो. स्फुरद स्थिर करण्याची प्रक्रिया मंदावते. परिणामी स्फुरदाची उपलब्धता वाढते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते. जमिनीची आघात प्रतिबंधात्मक क्षमता वाढते. सेंद्रिय कर्बाच्या जमिनीतल्या अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव आणि जीवाणूंच्या जननक्रियेला गती मिळते. त्यामुळे जैविक संख्येत वाढ होते. जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणूंना सेंद्रिय कर्बाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. जीवाणूंची कार्यक्षमता त्यामुळे वाढते आणि अन्नद्रव्यांची उपलब्धताही वाढते. सेंद्रिय कर्बामुळे विकारांचे प्रमाण वाढते आणि अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम दिसून येतो. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या पीक उत्पादनामध्ये जर वाढ अपेक्षित असेल तर सेंद्रिय कर्ब अतिशय महत्त्वाचा आहे. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.